तुम्ही त्याला गरम गरम चहा पाजला तुम्ही या बरोबर तुम्हाला कोरोना झाला चहा पाजतो बरोबर आहे ना घराच्या बाहेर फेकले लोक ना लोक घराच्या बाहेर बिमारी त्यासाठी आली होती दूर फेकले लोक ना ज्या बाईचं मुलगा लढत असेल तर ताई त्याला लढून राहिला ना शांत करा त्याला आमच्या इथे 20 तयार होते 20 उठून जा ताई उठून जा राहणार नाही ते राहणार नाही ताई या इकडे त्याच्या आईजवळ दे आता राहील ते ठाला विठाला आईपासून ताटातून केलं तर पोरगं लढून राहिलं आईजवळ गेल्यावर मोकळं झालं हे आता हे आई 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 हे कटलो काय ते आईचे बेबी घरात गेलो बेबी घरात आली बेबीनं बिबा भरला की बाब्या बिघडला मग त्याला म्हणा ते चालणारे कीर्तन आले मा डक्ष दुखून राहिला मला लाईन पोरं लय तयार केले 40-50 लग्न झाले इकडे येतच नाही त्या कठीण परिस्थिती आहे त्याला म्हणतात आईच प्रेम तुम्ही पाहत आई कटलो काय आई तुम्ही पाहत मी घरात गेले की आई 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 मा 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 जे मा कुठे गेली मा 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 काय वाढलं मा लग्न झालं की मंत्रच बदलते दादा हा कोरोनाचा प्लेट आमचे ते 20 तयार होते पौरुष आहे पौरुषची पेशेस असं बटन दाबले की 40 लोक येत कोरोना झाला मशानात नेलं मशानात महाराज त्या नसा अशा औषधा फेकत अशा औषधा कुत्र्यासारखे ताट असं कुत्र्यासारखं फेकल्याचं आहे कुत्र्यासारखं लोटून एवढा अधिकारी माणूस असे ते कपडे ते त्याचे धास असा हे साहेब असा बाबा कोण बसावं मेरा महबूब आया गेला माणूस गेला कोणीच नाही मग दाखवलं इकून प्रेत पोरगं नाही पत्नी नाही कोणीच नाही मशानात प्रेत नेलं महाराज खोटी बोलत नाही मी मग आली बाई मग अटी जाळून राहिली बाई तटी त्या खोप्यात होती बाई तटी ते लोक होते ते म्हणत पत्नी आल्या वाटली त्या बाई बोला ना बाई बाई या ना ते बाई म्हणे मी इथून दर्शन घेते इथून तुम किसको सांग रहे हो राजा हमको मत सांगो तुम हमको सांगोच मत तुम आम्हाला लोक ठासून सांगतात महाराज तुम्ही काय समजता जगातामध्ये सगळ्यात विशेष म्हणजे माझी विशेष चल बसलीस का लवकर तुम्ही लांड्याला नका सांगू ज्या दिवशी तुमचं घरात निर्माण होईल ना त्या दिवशी बाई तुमच्याकडे बरोबर पाहणार नाही नाही तर गंमत पाहत मी बाहेर काही जाऊन घरात घुसा घरात घुसल्याबरोबर ती बाई पाहिजे थैलीत पाहिजे काही ह्या काय तर आणि त्या थैलीत जर काही नाही निघलं की पहा मग ती बाई कधी गेली तेव्हा तुम्ही कोण हसून राहिल्या बाई आणि तिकडेच करू ना अतिशोक्ती बोलत नाही महाराज माझा विनोद पानचट विनोद नाही हो माझा विनोद प्रमाणबद्धच आहे पत्नी माणसाच्या उमठ्यापर्यंत आहे लाश उमठ्यापर्यंत उमठ्यावर त्या बाईला बाहेर धरतात बाई म्हणते मला सोडा मला जाऊ दे त्याच्या संग मला जाऊ दे ना मग माईच्या द्या सोडून ते बाई होत नाही करुळीलांत काही कोण नाही राहायला मला माय कोण नाही राहायला चांगलं झालं माय त्याचं चांगलं झालं त्याचं सोनं झालं त्याचं सोनं कोणा सांगितलं तुम्हाला सोनं झालं म्हाताऱ्या बुड्याला बोलतात म्हाताऱ्या बुडे लढू नको किती लढशील माय तू स्वतःपासूनची लढून राहिली ना तू लेकराच्या इकडे पायाचा पाय कशा पायतात पाय कशा पायतात लढू नका ना व्हायला
तणपूस तणपूस लढू नको, गेले नको करू जीवाचे. सकाळपासूनची लढून राहिली, डोळे लाल लाल झाले तरी लढू नको. पाणी पे जरासं. ते बाई म्हणते मला पाणी नाही पाहिजे, मग दूध पे जरासं. म्हणे मग आणा गिलास भर. म्हणे मग तुम्ही माणसाम लाड्या तो आला पद्धतशीर. आमच्या बाया सोप्या नाही बरं. आमच्या बाया एवढं परी आहेत. मी लग्न झालं, गाडी घेतली, बाईला गाडीवर बसवलं. मी म्हटलं चाल, ते मागे मी पुढे. रस्त्यात होतं गद उभं. माझी पत्नी काय म्हणते मला, तुमची सोय रे पा सोय रे. आता हे कामा बोलणार का? आता मी होतो साधू, नवीन कोणाने सण केलं असतं तर काय सांग मी कसं काय घोटाला विधान. मी काय केलं, गद्याजवळ उभं होतं त्या गद्याजवळ गाडी नेली, उतरलो खाली आणि त्या गद्याला म्हटलं राम राम सासरे बुवा. इंग्लिश पास में तुम पढ़ते थे, उस पास के मेन मास्टर. असतो म्हटलं सोप्या नाही तो बाया कठीण आहे. परवाच्या दिवशी मी कीर्तन करून आलो, झोपलो. मी आपल्याकडे पॅकेट नाही पाहिलं बघा, पण पॅकेट कुठे आहे? पॅकेट थांबून राहिलो मी. खिशातलं पॅकेट कुठे पडलं, उठलो, 17ची झटकली. पडलं नाही खाली पाहून, कारण आमच्या शाळा लक्ष पॅकेट आहे इकडे. किती दिले किती दिले किती दिले पॅकेट दिशेने आवडीच नका होता. नाटी यानं त्यांनी घेतलं. याला रात्री फोन केला मी, म्हटलं का रे पॅकेट म्हणे तुमच्याजवळ देईल तर यायला परत नाही दिवस मग. आमचा घरी माझा पुतण्यात आहे. पंचायत ना काय करा म्हटलं का, आमची पत्नी सळा टाकून राहिली ती भाई. मी आलो घरात, मी ते चादर वळलं आणि काय पाहून राहिले. मी रात्री पॅकेट म्हणजे रात्रीच काढलं. कीर्तन मी करून पॅकेट तू काढतो का? त्या कोरोनाच्या पिरियड मध्ये एकही कीर्तन नाही, एक कीर्तन नाही. मग ते बाई का घरी पत्नी बरोबर पाहिजे. नाराज बंद झालं ना घरी, आणि मी काय करू हरिपाठ करून वाटेवर बसू. आमची पत्नी घर झाडत आली, घर झाडत तेवढं आलं कुत्र. त्या कुत्र्याला म्हणते हाळा 2 महिन्यापासून अटीच मारून राहिलं. मजाकचं बोलणार का आजी? बाजी मजाकचं बोलणार काय? बाजी मजाकचं बोलणार काय? बाजी काय म्हटलं मला? कुत्र कुत्र. आता 4 दिवसाची अगोदरची गोष्ट, मी 23चं कीर्तन करून घरी आलो. मला दिसली भांडणात उभी, भांडणात मी थापाडत मारलं. मॅडम साधूची लक्ष्मी भांडणात काय काम आहे? काय झालं? काहीतरी कमी घ्या, काहीतरी कमी घ्या. मी एक थापड मारली, लढत लढत घरी गेली. म्हटलं लांड्या तुला आता पाणी भेटत नाही, चाई भेटत नाही, झोपून राहिलो त्यात. ते तरी का मी कामं केलं ते आहे. तुम्हाला आम्ही अटी दिसतो, अटी आता तो रात्रीचा बा तुम्हाला असं सांगे ना, मी त्याच्या घरी जाऊन आलो. त्या भावाच्या घरी गेलो, त्या भावाच्या बाई समोर काहीच नाही चालत. नाही आम्ही तुम्हाला एक सांगतो, घरी गेलो की काय म्हटलं चाई भेटत नाही, मी झोपून राहिलो. म्हटलं लांड्या झोपून राहायचो. रात्री 10 वाजले. त्या बाई हिला दूध टाकलं,
ते इलायची टाकली, म्हणजे दूध आण, घ्या दूध, उठा. मला खराब वाटलं साहेब ते. म्हटलं लांड्या किती प्रेम झालं आहे, आपण मारल्या जे बाई दूध आणते किती प्रेम झालं की हम बने तुम बने एक दूध के लिए. मी म्हटलं काले दूध आणलं त्या राहू द्यायला लागत होतं. मला म्हणे सरपाले दूध पाजाच लागते. मजाचं बोल नाही का मजाचं बोल नाही का. मोले सर म्हणता का तुम्ही थापडत मारे. मी आता राहतच नाही. मी मग बाबा फ्री जातो. मी आता मी तरी सकून घेऊन देतो. ते आलमारीतली साठी काढून देईन, त्या सोडून ठेवत जाय, ते काढून देईन ठेवत जाय. मी आता राहतच नाही. मॅट मी तरी सकून घेऊन देतो ना. नाही मी आता राहतच नाही. मॅट मी तरी सकून घेऊन देतो ना. नाही मी आता भवानी बाई झोपला तू सकून घेऊन देतो ना. बापा झोपला आता. रातभर लाल दरड डोळे, सकून लाल दरड डोळे. सुटकेश मी हाती घेतली, चाललो पुढे. बाई मागून लढत लोक पाहताना तिकडे का घरी लोक लढून राहिले. सासरा गेला वाटते. रेल्वे स्टेशनवर आलो, खिडकी बसवलो. मी खाली उभा उदास पाहून राहिलो. खिडकीतून म्हणजे मी येतच नाही. मला मारल्याशी नसतो तुम्ही. गाडी काढणार टाइम राहता बे गाड्या काढायला. पाहिजे मग मी जातो. स्टीलच्या डब्यात गुलाबजामुन करून ठेवलाय, ते खाजा मग तुम्ही. मग मी गेले की खात ना बाई मग तुम्ही. हा त्या तिकडच्या डब्यात रायती आहे, रायती लोणचं तुम्हाला लय आवडते. मी गेले की मग तुमचे एले करता, तुम्ही खात ना. म्हटलं तू जाता खाली मग. म्हणजे तुम्ही म्हणत काऊन ना उतरा. म्हटलं उतर ना, फटकन खाली उतर. मला एवढा आनंद झाला. सुटकेश पेशर रसवंतीवर गेलो. रसवंतीवर म्हटलं पेशर रस दिला. पेशर रस पेशल रस दे. पेशल लिंबू डालके दे. लिंबू डालके तो मैंने मारा. स्पेशल नाही, 10 रुपयाचा एकच आहे. नाटे दे 2 गिलास लिंबू डालके. 1 गिलास मी घेतला, 1 गिलास बाईजोड दिला. चर्च चर्च. बाई म्हणे खरं मारता तरी. वा करा खाली. नाही आठवड केलं तुम्ही. मला काही फरक पडत नाही. 12 महिन्याच्या बाद हा पोरगा बोलावते म्हणून घेणं होते. हो सकाळीच फोन आला. मेला का जिथं आहे, किती वाजता येतो. 5 वाजता 80,000 वय भेटला. बरं बापा 5 वाजताच आलो बाबा. तुम्ही भजन केलं नाही केलं माझं काय जाईल, काय जाईल तुम्ही सांगा. या
करून आणला वर्गण्या म्हटलं को सत्तर कापतातच जोडणं म्हणून जोडणं काढला ओ नाही ना ओ नाही ना ओ नाही ना बचाच नको राजा तुमच्यासाठी चांगलं आहे मला शिवाना सांगितलं आणि महाराज अशी वर्गणी झाली यावर्षी जशी कापशी तशी वर्गणी कोणाचे 10,000 कोणाचे 15,000 तसं काही ते तसंच आहे तुमचे लोक चांगले आहेत खरंच चांगले आहेत तुमचं परिसर वर्गणी आणून तरी देतात वर्गणी आणून तर देतात का नाही अरे वर्गणी आणून तर देतात का नाही आता नाही पण काळ्याच्या दिवशी हे कळा नाही वर्ग मी बसतो घ्यायला आता पत्र यान द्या